भातावर प्रक्रिया करणारे उद्योग महाराष्ट्रात खूपच कमी आहेत। पूर्वी आंध्र प्रदेशात पिकणाऱ्या भात पिकावर प्रक्रिया करणाऱ्या अनेक मिल्स नांदेड जिल्ह्यात होत्या। अशा जुन्या पोहा मिल्सपैकी देगलूरमध्ये दीपक शहाणेंची पोहा मिल आहे। भातावर प्रक्रिया करणाऱ्या या व्यवसायातून ते वार्षिक 25 लाखांचा नफा कमावतात। आज आपण शहाणेंच्या पोहा व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जाणार आहोत। तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यात पूर्वी पोहा उद्योग चांगल्या प्रकारे चालत होता। पण हल्ली तेलंगणात पोह्याच्या व्हरायटीचं भात पीक कमी झाल्यानं पोहा मिल्सना घरघर लागली आहे। अशा परिस्थितीत विदर्भ तसंच छत्तीसगडमधून पोह्याचा तांदूळ आणून पोहा मिल चालवणारे उद्योजक फारच कमी आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर गावचे दीपक शहाणे गेल्या 35 वर्षापासून पोहा निर्मितीचा व्यवसाय करतायत। शहाण्यांनी वडिलांकडून वारशानं मिळालेला हा व्यवसाय वेगानं वाढवलाय। या पोहा मिलमध्ये तांदळापासून पोहा निर्मिती करताना सुरुवातीला तांदूळ निवडला जातो। पोहा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये सर्वप्रथम आपल्याला साळी, ज्याला आपण मराठीमध्ये भात म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये बॅडी म्हणतो, त्याला अगोदर स्वच्छ करून घ्यावं लागतं, क्लीन करून घ्यावं लागतं। त्याची सगळ्यात अगोदरची प्रोसेस अशी आहे की या ठिकाणी साळी जमा होतात आणि त्यामधनं मग त्या एलिव्हेटरद्वारे या चाळणीमध्ये येतात आणि या चाळणीमध्ये साळीपेक्षा मोठे आणि साळीपेक्षा मोठे आणि साळीपेक्षा बारीक असलेली डस्ट या चाळणीद्वारे निघून जाते आणि मग साळीच्या बरोबरीचे आणि साळीच्या वजनाचे जे खडे असतात ते या डिस्टोनरमध्ये क्लीन होतात। डिस्टोनरमधनं ते साळीच्या वजनाचे आणि बरोबरीचे खडे मागे फेकले जातात आणि फक्त शुद्ध साळ पुढे जाते आणि ती मग वरच्या टाकीमध्ये स्टोरेज केल्या जाते। आणि असे आम्ही या एका दिवसाची 50 क्विंटल म्हणजे 5 टन साळ आम्ही या स्टोरेज करून ठेवतो आणि मग यानंतरची प्रोसेस पुढं याला भिजवण्यामध्ये आहे। मशीनमध्ये निवडलेला तांदूळ काही काळ पाण्याच्या टाकीमध्ये भिजत घातला जातो। त्यानंतर भिजलेला तांदूळ रोस्टरमध्ये टाकून तो सुकवला जातो। स्टोअर केलेली साळ जेव्हा आपण पाण्यामध्ये 5 तासासाठी भिजवतो आणि भिजवल्यानंतर त्याच्यातलं पाणी सोडून दिलं जातं आणि मग 12 तासासाठी त्या साळीला हौदामध्ये तसंच ठेवलं जातं, जेणेकरून त्या साळीला दम मिळतो। पण दम मिळाल्याच्या नंतर 12 तासानंतर त्या साळीला आपण या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी काढतो, जी की ही साळ भिजलेली आहे पण ओली नाही, फक्त याच्यामध्ये आर्द्रता आहे। बाहेरून ही साळ कोरडी आहे। आपण जेव्हा पाणी सोडतो त्यानंतर 12 तासामध्ये ही साळ अशी होती, ही भिजलेली आहे पण ओली नाही आणि त्यामुळं ओली नसल्या कारणानं ही साळ या कन्व्हेअर बेल्टवरनं आरामशीर पुढं रोस्टरमध्ये जाते आणि जेव्हा ही साळ रोस्टरमध्ये पुढं जाते, रोस्टरमध्ये साळ सुकवण्याबरोबर ती गरम केली जाते आणि इथंच पोहा निर्मिती होते। या रोस्टरमध्ये आपण साळीला भाजतो आणि हे भाजत असताना या साळीमध्ये या रोस्टरमध्ये समुद्राची वाळू आणि आता एक नवीन काही मायनिंगचे प्रॉब्लेम असल्यामुळे समुद्राची वाळू उत्खननाची परवानगी नाही मिळाली तर आमचं काम बंद पडत होतं। तर त्या दृष्टिकोनातून कोल्हापूर भागामधनं दगडापासनं रांगोळी टाईप बारीक वाळू तयार करण्याचं काम काही लोक करत आहेत, ती पण आम्ही इथं मागवतो आणि ती ह्या रोस्टरमध्ये टाकतो। एका वेळेस जवळपास 1.5 ते 2 क्विंटल रेतीमध्ये असते आणि जेव्हा ही रेती गरम होते 150 डिग्री टेम्परेचरवरती आणि ते साळ आणि रेती दोन्ही मिळून या रोस्टरमध्ये समोरच्या बाजूला येतात। आल्यानंतर या समोरच्या जाळीमधनं वाळू परत मागे जाते आणि गरम होते आणि ती जी साळ आहे ती समोर या चाळणीमध्ये येते आणि त्या चाळणीमध्ये येत असताना जर थोडी बहुत वाळू जर त्याच्यासोबत आली तर ती या चाळणीमधनं चाळून मग या बुट्टीमध्ये आम्ही कलेक्ट करतो साळीला आणि कलेक्ट झालेली साळ ही पुढच्या पोह्याच्या प्रोसेससाठी एका ठराविक वेळेमध्येच त्या मशीनपर्यंत पोहोचावं लागतं। त्याच्या अगोदरी गेलं तरी पोहा बनत नाही आणि उशिरा गेलं तरी पोहा बनत नाही। तेवढा टायमिंग ॲडजस्ट करून आपल्याला ती बुट्टी त्या मशीनपर्यंत पोहोचवावी लागते, जी की मॅन्युअल प्रोसेस आहे। सध्या शहाण्यांकडे नवसारी पद्धतीच्या पोह्यांवर प्रक्रिया केली जाते। या पोह्यांवर
कोणतीही वेगळी प्रक्रिया करण्याची गरज पडत नाही. निघालेला रॉ पोहा या चाळणीमध्ये टाकला जातो. या चाळणीमध्ये त्या रॉ पोह्यामध्ये जो काही चुरा असेल पोह्याचा, तो पोह्याचा चुरा या चाळणीमध्ये चाळला जातो. पोहा चाळणे हा एक भाग आहे. त्याच्यातनं पूर्ण चाळले बारीक पोहा, तुकडा पोहा सर्व निघून जातो आणि 1 नंबर क्वालिटीचा पोहा या चाळणीतून पुढं निघतो. आणि त्याच्यापासून जो निघालेला रॉ आहे, ज्याला आपण चुनी म्हणतो, ही कॅटल फीड म्हणून या ठिकाणी वापरामध्ये येते आणि हे जनावरांचं खाद्य म्हणून वापरल्या जाते. हे पूर्णपणे पोहाच आहे, फक्त तुकडाच्या स्वरूपात आहे आणि चुरा आहे. हा कॅटल फीड म्हणून पुढच्या जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जातो. कच्चा पोहा भाजल्यानंतर तो मशीनमध्ये घालून पोहा निर्मिती पूर्ण होते. त्याचवेळी पोह्याचं ग्रेडिंग आणि पॅकिंग देखील होतं. ह्या चाळणीमधून स्वच्छ झालेला रॉ पोहा हा की जाड आहे, हा पोहा या फ्लॅकर मशीनमध्ये जाऊन मग याला आपण अजून प्रोसेस करतो आणि त्याला आपण पातळ करतो. जे आपल्या क्वालिटीप्रमाणे आपण त्याला पातळ करतो. तर हा दोन्हीमधला डिफरन्स आहे की हा रॉ पोहा होता जो की मशीनमधून निघाला होता आणि नंतर हा फाईन झाल्यानंतर त्याची क्वालिटी आणि कलरमध्ये एवढा फरक पडतो. तर हे आता हे फिनिश प्रॉडक्ट तयार झालेलं आहे आणि आता हे आम्ही याला परत थोडीशी हवा खाण्यासाठी इथे मोकळं टाकून देतो आणि मग त्याच्यानंतर त्याचं 25 किलोमध्ये 30 किलोमध्ये पॅकिंग करून गिरायकांना उपलब्ध करून देतो. सध्या शहाण्यांकडे दररोज किमान 5 टन तांदळावर प्रक्रिया केली जाते. एवढ्या मोठ्या क्षमतेच्या मिलमुळं त्यांना मोठ्या मार्केटमध्ये पोहा विक्री करणं सोपं जातं. सध्या त्यांचा पोहा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात विक्रीसाठी जातोय. सध्या तेलंगण राज्यातले शेतकरी पोह्यासाठीच्या बियाणांची लागवड करण्याऐवजी खाण्यासाठीच्या तांदळाची लागवड करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पोहा मिलसाठी तांदळाची मोठी कमतरता भासते. या पोह्यासाठी लागणारा रॉ मटेरियल पूर्वी आम्हाला बाजूच्या तेलंगणा राज्यातून, आताचं तेलंगणा पूर्वीचं आंध्र प्रदेश या राज्यातून भेटत होतं. त्या काळामध्ये आपल्याकडे रसंगी बसंगी नावाची एक जाड व्हरायटी भेटत होती. पण आता कालानुरूप इथल्या लोकांनी तांदळाच्या व्हरायटी लावण्याकडे जास्त, भाताची व्हरायटी म्हणजे तांदूळ होणारी व्हरायटी जास्त कल गेल्यामुळे आम्हाला इकडं आंध्र प्रदेशातून साळ मिळत नाही आहे. तर आम्ही आता सध्या परिस्थितीला जो याचं रॉ मटेरियल आहे ते छत्तीसगड आणि विदर्भातून मागवतो. खास करून विदर्भातून ब्रह्मपुरी, वडसा आणि गोंदिया या 3 ठिकाणाहून येतं. तसेच छत्तीसगडमधील राजनांदगाव, भाटापारा, डोंगरगाव अशा 3-4 ठिकाणाहून आम्हाला कच्च्या मालाचा पुरवठा होतो. सध्या शहाणे यांच्या पोहा मिलवर दररोज किमान 20 लोकांना रोजगार मिळतोय. पोहा उद्योगातून ते दरवर्षी अंदाजे 3 कोटी रुपयांची उलाढाल करतायत. यातून कच्चा माल, मजुरी, वीज बिल आणि इतर खर्च वगळता त्यांना वार्षिक किमान 25 लाखांचा नफा मिळतोय. वडिलांच्या वारशानं सुरू झालेली ही मिल आता त्यांचा मुलगा देखील पुढे चालवणार आहे. पुढील भविष्यामध्ये या उद्योगाची अजून मोठ्या प्रमाणावर हा उद्योग व्हावा यासाठी मला प्रयत्न करायचे आणि त्यासाठी मी नांदेड येथे नवीन उद्योग उभारण्याचं माझं स्वप्न आहे. माझा मुलगा आता मेकॅनिकल फायनल इयरला आहे. त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग फायनल इयरला आहे. त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की त्याला तो उद्योग टाकून द्यावा असं माझा विचार आहे. त्या ठिकाणी पर डे जवळपास 150 ते 200 क्विंटल पोहा निघाला पाहिजे आणि जवळपास 150 ते 200 क्विंटल मुरमुरा, जो की या पोह्याचंच एक, त्याला रॉ मटेरियल एकच लागतं, भात, आणि ते दोन्ही उद्योग त्या ठिकाणी सुरू करून एक मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू करावा व त्याच्यासोबत आता नवीन आधुनिक पद्धतीनं अर्धा किलो, 1 किलो आणि 5 किलो, 10 किलोची पॅकिंगसुद्धा पुढे तिथं करावे असं आमचं पुढचं एक मानस आहे. पोह्यासाठीचा तांदूळ शहाण्यांच्या मिलपासून किमान 500 किलोमीटरपेक्षा जादा दूर अंतरावर पिकतोय. पूर्वी हा कच्चा माल त्यांना जेमतेम 100 किलोमीटरवर मिळत असे, पण सध्या तसं होत नाही. तरी देखील त्यांनी आपला व्यवसाय टिकवून ठेवलाय. त्यांची जिद्द अनेकांना शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारून पुढे नेण्यासाठी प्रेरणा देईल. संतोष जोशी, साम टीव्ही, नांदेड.